सकाळी सकाळी उठल्यानंतर एकच प्रश्न पडत असतं की नाश्त्यामध्ये काय बनवायचं. तर म्हटलं चला आज घरी जे साहित्य असतं त्यापासून चटपटीत डिश बनवूया. इथे मी 1 कप जाड पोहा घेतलेला आहे. जाड पोहा स्वच्छ धुवून टाकूया 3 ते 4 पाण्याने आणि वरतं स्वच्छ पाणी यायला पाहिजे. बघा 3-4 पाण्याने पोहा धुवून टाकलेला आहे. चटपटीत डिश आहे आणि आज आपण फार मसाला वगैरे वापरायचा नाही आहे. घरी साहित्य असतं त्यापासूनच बनवत आहे. पूर्ण पाणी काढून टाकलेलं आणि बघा पोहा मोकळा झालेला आहे. आता आपण 5 मिनिट झाकून बाजूला ठेवून देऊया. तेव्हापर्यंत आपल्याला एक बटाटा घ्यायचा आहे. मीडियम आकाराचा साल काढायचे आणि किसून घेऊया. बघा छान असा बटाटा मी पूर्ण किसून घेतलेला आहे. यामध्ये पाणी टाकलेलं आहे. बटाट्यामध्ये स्टार्च असतं, तो निघायला पाहिजे म्हणून यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तेव्हापर्यंत पोहे बाजूला 5 मिनिट ठेवलेले होते. 5 मिनिट ठेवायचं आहे बाजूला पोहे, जेणेकरून पोहा फार व्हायला पाहिजे. यामध्ये बटाटा आपण किसून घेतलेला होता, पाण्यामध्ये ठेवलेला होता, पाणी काढून घेतलेले आणि बटाटा घेतलेला आहे. 1 मिरची घेतलेली आहे, हिरवी मिरची. यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे बारीक कापून आणि पोहा खायच्या चम्मचने 2 चम्मच दही टाकायचं आहे आणि कोथिंबीर बारीक कापून घेतलेला आहे. दही टाकूया. दहीने ही डिश चटपटीत बनत असतं आणि सगळ्यांना खूप आवडणार. सगळं साहित्य टाकलेलं आहे. मिक्स करून घेऊया, जेणेकरून दही पूर्ण पोह्यांना लागायला पाहिजे. बघा छान असं मिक्स करून घेतलेलं. इथे आपण हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे. इथे लाल मिरचीचा पण वापर करू शकतो, लाल तिखटचा पण वापर करू शकतो. चाट मसाला पोहा खायच्या चम्मचने 1 चम्मच टाकायचा आहे आणि बारीक रवा 2 चम्मच टाकायचा आहे. बारीक रवाने या डिशला बाइंडिंग येतं आणि क्रिस्पी बनतं ही डिश. चटपटीत खायची इच्छा होत असेल तर सहज आपण या पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये डिश बनवू शकतो. चाट मसाला टाकलेला आहे, तर मिक्स करून घेऊया. मीठ आपल्याला आताच टाकायचं नाही आहे. बघा छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपले डिश बनायला पाहिजे म्हणून इथे पोहा खायच्या चम्मचने 2 चम्मच पाणी टाकलेलं आहे. इथे आपल्याला फार जास्त पाण्याचा पण वापर करायचा नाही आहे. फक्त डिशला आकार यायला पाहिजे या पद्धतीने आपण पाणी घेतलेलं आहे. बघा सहज पोहा बारीक झालेला आहे, जेणेकरून आपली डिश बनणार या पद्धतीने. आता आपण चवीनुसार मीठ टाकूया. चाट मसाल्यामध्ये मीठ असतं म्हणून आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो, कारण आपल्याला कशा पद्धतीने मीठ खाण्यामध्ये पाहिजे त्या पद्धतीने मीठ टाकायचे. बॅटर बनवून तयार आहे. पोहा 5 मिनिट बाजूला झाकून ठेवायचा, जेणेकरून पोहा जो आहे तो फार व्हायला पाहिजे, नरम पडायला पाहिजे म्हणून. बॅटर बनवून तयार आहे. आता आपण इथे डोसा बनवत असतो तो तावा घेऊया किंवा नॉनस्टिक पॅन घेऊया. इथे मी पॅन घेतलेला आहे. ही डिश आपण डोस्याच्या ताव्यावर पण बनवू शकतो. मी पॅनमध्ये बनवून घेत आहे. पॅनला तेल लावलेलं आणि छान असं बॅटर टाकलेलं, त्याला आकार दिलेला आणि डिश शिजवून घेत आहे. बघा सहज पलटत आहे आणि चटपटीत डिश आहे. ही डिश आपण दहीसोबत, टमाटर चटणीसोबत, तुम्हाला सॉससोबत खायचं असेल त्यासोबत पण खाऊ शकतो. डिश बनल्यानंतर थोडा वेळ नरम असतं आणि 2-3 मिनिट नंतर छान अशी डिश बनतं, म्हणजे खाण्याकरिता तयार होतं किंवा गरम गरम खाण्याकरिता घेतले तरी चालेल. आता आपण एकच डिश बनवून घेतलेली होती. आपल्याकडे वेळ नसतं तर सहज आपण एकाच वेळेला 4-5 डिश बनवू शकतो. छान असं मी बॅटर टाकलेलं, बॅटरला आकार दिलेला आणि 4-5 डिश बनवून घेत आहे. सकाळच्या घाईमध्ये काय काय बनवायचं कळतच नाही, तर या पद्धतीने आपण खाण्यामध्ये या डिशचा समावेश करू शकतो. आणि जो डाएट करत असेल तर बघा 1-2 डिश खाल्ले तर सहज दिवसभर ही डिश खाऊन राहू शकतो.
या पद्धतीने मी 1 कप पोहामध्ये 4 ते 5 डिश बनवून घेतलेली आहे. बनवून बघा, कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चटपटीत डिश आहे, घरी सगळ्यांना आवडणार. फार मसाल्याचा वगैरे वापर केलेला नाही आहे. बनवून बघा, नंतरच लाईक करा, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. घरी साहित्य असतं, त्यामध्येच आपण वेगळ्या पद्धतीने डिश सहज बनवू शकतो. बनवून बघा आणि लाईक करा. बाय बाय.